मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायली एकमेकांचे हात प्रेमानेच हातात घेतात. मग दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात. अर्जुन आता सायलीकडे पाहत म्हणतो, हेच असतं ना परफेक्ट रिलेशनशिप, कारण माझा तोल गेला तर तू मला सावरायचंस आणि तुझा तोल गेला तर मी. तेव्हा अर्जुनच्या या बोलण्याकडे सायली पाहतच राहते आणि त्याच्याकडे पाहून हसत असते. आणि मग त्यानंतर म्हणते, आणि असंच आयुष्यभर एकत्र एकमेकांना सावरत राहायचं आणि आता परत रमलात ना तुम्ही, असंही ती विचारते. एका क्षणातच अर्जुनचा मग मूड चेंज होतो आणि म्हणतो, नाही रमत, आपल्याला दोघांनाही अशोकला भेटायला जायचंय, आपण दोघेही जाऊयात, चला बरं. असं म्हणून अर्जुन आपला कोट आरशात पाहून व्यवस्थित करत असतो. तेव्हा सायलीची नजरच अर्जुनवरून हटत नाही. मग आता ती अर्जुन समोर जाऊन उभी राहते आणि दोघांनाही निहाळत असते. मग अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहतो. तेव्हा सायली आता डोळ्यांच काजळ काढते आणि तेथे आरशात पाहूनच अर्जुनला लावत म्हणते, माझ्या नवऱ्याला आणि आमच्या दोघांच्या नात्याला कोणाचीही दृष्ट लागू नये. तेव्हा अर्जुन प्रेमानेच अगदी तिच्या जवळ जातो आणि आरशात पाहूनच तिच्याकडे तिला म्हणतो, आपलं रिलेशन एवढं स्ट्रॉंग आहे ना की कुणाचीच दृष्ट आपल्याला कधीही लागणार नाही. असं म्हणून दोघेही एकमेकांकडे पुन्हा एकदा पाहू लागतात. तेव्हा हसतच सायली विचारते, काय हो, आता उशीर होत नाहीये का निघायला? अर्जुन म्हणतो, निघूयात ना आता. असं म्हणून दोघेही आता जाण्यासाठी तयारी करू लागतात. बाहेर हॉलमध्ये पूर्णा आजिया बसलेल्या असतात आणि त्या प्रतापला सांगत असतात, प्रताप, जेव्हा मी ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाईन ना तेव्हा नक्कीच शिर्क्यांना भेटेन, तेथे मी बिल बघेनच, तू सुद्धा येतोस का? असं म्हणून त्या जरा त्याच्याकडे पाहतच राहतात, कारण प्रताप एकदम शांत असतो आणि तो काहीच कुणाबरोबर बोलत नसतो. त्याचबरोबर पूर्णा आजींच्या बोलण्याकडे त्याचं लक्षच नसतं. तो कोणत्या तरी वेगळ्याच विचारात असतो. तेव्हा आता पूर्णा आजी काळजीनेच विचारतात, काय रे प्रताप, काय झालं, काही प्रॉब्लेम? मग प्रताप म्हणतो, नाही ग पूर्णाई, काही प्रॉब्लेम नाही, मला ना खूप भूक लागली. बरं, तू शिर्केबद्दल काहीतरी सांगणार होतीस ना, तर सांग बरं, मी आता ऐकतो. असं म्हणून ते पूर्णा आजींच्या जवळ जाऊन बसतात. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, थांब, आता मी विमलला काहीतरी करायला खायला सांगते, पर्यंत तू इथेच बस. असं म्हणून त्या विमलला आवाज देतात. विमल पूर्णा आजींच्या हाकेला न देता कल्पनाच तेथे येते आणि पूर्णा आजींना विचारते की काय हो पूर्णा आहे, तुमच्या गोळ्या कधी संपल्या? आणि तुमच्या जिथे एक्स्ट्रा गोळ्या असतात ना तेथे मी पाहिलं, परंतु तेथेही नाही आहेत गोळ्या. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, अगं मी तुला सांगणारच होते, या गोळ्यांना रात्री संपल्यात. मग पुढे कल्पना म्हणते, आपण दोघीही एवढ्या विसर भोळ्यात झालो आहोत ना, कळतच नाही. तेव्हा काय झालं आता, तुला काय झालं विसरायला? असं पूर्ण आजी विचारतात. प्रताप देखील त्या दोघींकडे पाहतच राहतो. मग काय झालं, काय बोल ना, असं पूर्ण आजी पुन्हा विचारतात. मग कल्पना म्हणते, अहो आता मला सारखी उष्णता होते म्हणून डॉक्टरांनी जरा सब्जा घ्यायला सांगितला होता, परंतु पहा ना 2 दिवस झाले मी सब्जा घ्यायचीच विसरते, म्हणजे तो भिजत घालायलाच मी पूर्ण विसरून गेले. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, अरे देवा. तेव्हा पूर्णा आजी हसतात आणि मग म्हणतात, आता बघा वयात मी माझ्या गोळ्या संपल्या आहेत हे सांगायची विसरले, मग त्यात एवढं काय आश्चर्य झालं? तेव्हा कल्पना देखील आता पूर्णा आजींकडे पाहून हसते. तेव्हा प्रताप म्हणतो, कल्पना, मी तुला सब्जाच्या पाण्याची नाही आठवण करून देऊ शकत, परंतु पूर्णाईंच्या गोळ्या आहेत ना त्या नक्कीच मागवून देऊ शकतो. मला ती स्क्रिप्ट दे, मी फॅक्टरीत कुणाला तरी फोन करतो आणि गोळ्या लगेच मागवून घेतो. तेव्हा कल्पना म्हणते, अहो तुम्ही तुमच्या माणसाला फॅक्टरीमध्ये फोन केल्यानंतर त्याला येण्यासाठी इकडे तासभर लागेल आणि तोपर्यंत पूर्णाईंच्या गोळ्यांची वेळ सुद्धा निघून जाईल ना. तर प्रताप डोक्यालाच हात लावतो आणि गप्प राहतो. इकडे अर्जुन आणि सायली दोघेही अशोक काकांच्या घरी आलेले असतात. तेव्हा अशोक काका अगोदर त्या दोघांना पाणी देतात आणि मग अर्जुनला विचारतात, डवोकेट सर, हे पहा आपल्या दोघांची ओळख झाली, पण नक्की तुम्ही कशासाठी इकडे आला आहात ना ते तर मला माहीतच नाही. त्यावेळी सायली म्हणते, अशोक काका, अहो तुम्ही बसा ना, अगोदर मी तुम्हाला सांगते, तुम्ही मला तर ओळखतच असाल ना. तेव्हा ते आता तिथे खाटेवर बसतात आणि सायलीकडे पाहतच राहतात. सायली म्हणते, अहो अशोक काका, आपण या अगोदर सुद्धा भेटलो आहोत ना. तेव्हा अर्जुन अशोक काकांकडे आता खूप वेळ पाहतच राहतो. मग ते सुद्धा विचार करू लागतात आणि मग नंतर त्यांना आठवतं की काय ग, तू आश्रमामध्ये राहायचीस का? तेव्हा सायली म्हणते, अहो हो, मीच सायली मधुकर पाटील, म्हणजे आत्ताची सायली. अर्जुन सुभेदार अशोक काका म्हणतात, हो आठवलं आठवलं, अगं मी जेव्हा हरीशला भेटायला यायचं तू तेथेच असायचीस, आठवलं की मला? म्हणून त्यांना सुद्धा सायलीची आता ओळख पडते. मग अर्जुन म्हणू लागतो, कचुली, आम्ही सुद्धा ना हरीशबद्दलच बोलायला आलोय. तेव्हा हरीश नाव घेताच आता अशोक काकांनाही धक्का बसतो. त्यानंतर अर्जुन विचारतो, तुम्ही आज वात्सल्य आश्रम केसबद्दल ऐकलंच असेल ना? त्यावेळी अशोक काका म्हणतात, हो, मला हरीशने सगळं काही सांगितलं होतं.
पण आता काय झालंय, तो अडकलाय का कशात? तेव्हा अर्जुन आता गडबडतो, कारण आता लगेच यांना काही सांगायला नको असं त्याला वाटतं, कारण त्यांच्याकडून खूप मोठी इन्फॉर्मेशन आता अर्जुनला काढून घ्यायची असते. तेव्हा अर्जुन म्हणतो, तसं नाही कचुली, पण ही केस ना जरा कॉन्फिडेन्शियल आहे. मला फक्त एवढं पुढं सांगा, तुमची आणि हरीशची मैत्री होती का? मग अशोक काकांचा आवाजच वाढतो. ते म्हणतात, हो मग खूप चांगली मैत्री होती आमची अहो. आम्ही तर एकदम जिगरी दोस्त आहोत. हे ऐकून आता सायली आणि अर्जुनला धक्का बसतो आणि दोघेही अगदी धक्क्यानेच एकमेकांकडे पाहतात, कारण दोस्त आहोत म्हणजे याचा अर्थ त्या दोघांनाही कळत नाही. कल्पना, पूर्णा आजी आणि प्रताप हे अजूनही तिघेही त्या गोळ्यांबद्दलच बोलत असतात. तेवढ्यातच तेथे एक माणूस येतो आणि म्हणतो, सायली सुभेदार. तेव्हा प्रताप म्हणतो, हो या की काय आहे? तेव्हा सायली, सुभेदार यांनी गोळ्या ऑर्डर केल्या होत्या आणि सॉरी हा कचुली, त्यांनी सांगितलं होतं 12 वाजेच्या आतमध्ये इकडे घरी जा म्हणून आणि गोळ्या पोहोचवा, पण मला जायला थोडा उशीर झाला. तेव्हा कल्पना, पूर्णा आजी या दोघीही आता सायलीबद्दलच विचार करू लागतात, तर प्रताप हा गालातच हसतो, कारण सायलीने अगोदरच सगळी तयारी सुद्धा करून ठेवली असते. तेव्हा कल्पना आता त्यांच्याकडून त्या गोळ्या घेते आणि किती झाले पैसे असं विचारते. तेव्हा पेमेंट पेड असल्याचा आता तो माणूस सांगतो आणि लगेच तेथून जातो. कल्पना लगेच पूर्णा आजींना पाणी आणि गोळी देते. तेव्हा पूर्णा आजी गोळ्या घेतात, तर प्रताप कौतुकानेच पूर्णा आजींकडे पाहतो आणि पुन्हा गालात हसतो. सायलीमुळेच या गोळ्या अगदी वेळेवर पोहोचलेल्या असतात. तेव्हा पूर्णा आजी गोळ्या घेऊन म्हणतात की बरं झालं बाई, वेळेवर अगदी गोळ्या घेता आल्या, कारण माझे हात थरथर कापायला लागले होते. त्यानंतर आता प्रतापचा अजूनही चेहरा थोडा पडलेला असतो, कारण त्याच्या पोटात कावळे कोकत असतात, त्याला भूक लागलेली असते. तेव्हा आता पूर्ण आजी हे पाहतात आणि कल्पनाला म्हणतात, बाई तुझ्या नवऱ्याला ना आजकाल खूप भूक लागतीये, त्याला बनव बरं काहीतरी खायला, किंवा विमलला सांग. मग आता कल्पना प्रतापकडे पाहते आणि विमलला आवाज देते की विमल इकडे ये. मग विमल तेथे येते. तेव्हा आता उपमा वगैरे बनव प्रतापला, असं पूर्ण आजी म्हणतात. तेव्हा प्रताप म्हणतो, नको नको, मला ना असं पोटभरीच जास्तीच खायला नकोच आहे, असं पटकन खाता येण्यासारखं लाडू वगैरे काहीतरी हवंय. तेव्हा कल्पनात आता हसते आणि विचारते, काय हो त्या वेळेला मी असे लाडू वगैरे कुठून आणू आता? तेव्हा पूर्णाजी पण हो असं म्हणतात. त्यानंतर विमल म्हणते, अहो आहे ना वहिनी, लाडू आहेत आपल्या घरामध्ये, शेंगदाण्याचे लाडू. तेव्हा आहेत का लाडू असं प्रताप पुन्हा विचारतो. मग आता थांबा, हा मी घेऊन आलेच असं आता विमल म्हणते आणि किचनकडे जाते. तर पूर्णा आजी, प्रताप आणि कल्पना तिघेही एकमेकांकडे सारखे पाहतच राहतात की लाडू कधी आणि कोणी बनवले. इकडे अर्जुन आता अशोक काकांना विचारतो की तुमची आणि हरीशची अशी समोरासमोर भेट कधी झाली होती? तेव्हा ते म्हणतात, अशी समोरासमोर मोर झाली नव्हती, अगदी बरेच दिवस झाले, काही महिने किंवा बहुधा वर्ष झालं असेल, भेट झालीच नाही आमची समोरासमोर. अहो काय झालं, एके दिवशी अचानक त्याचा मला फोन आला की अशोक, अरे मी पनवेल सोडून चाललोय, कारण दुसऱ्या शहरामध्ये मला चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आहे. मग म्हटलं वा, अगदी चांगलं आहे. तेव्हा अर्जुन, सायली हे सगळं बोलणं ऐकून त्यांना धक्काच बसतो. मग तो विचारतो, काय म्हणजे तो कॉन्टॅक्ट झाला, तो शेवटचा कॉन्टॅक्ट होता का? तेव्हा अशोक काका म्हणू लागतात, नाही हो, फोन आणि मेसेजेस आमचे रोजच चालू असतात ना. असं म्हटल्याबरोबरच आता अर्जुन आणि सायलीला पुन्हा एकदा जबरदस्त असा धक्का बसतो. दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात, कारण यांचे फोन आणि मेसेजेस दररोज चालू असतात. याचा अर्थ काय घ्यायचा, काय समजायचा, हेच त्या दोघांना कळत नाही. मग ते दोघेही एकमेकांना इशारा करतात, तर दोघांनाही आता त्या प्रश्नाचंच उत्तर माहीत नसतं. सायलीच्या मनात अनेक शंका येऊ लागतात. तेव्हा आता ती विचारते, काय हो, तुमचा संपर्क तुटून असे किती दिवस झाले आहेत, किती महिने झाले आहेत? अशोक काका म्हणतात, अहो कसले 2 महिने, कसला 1 महिना? अहो आता 2 दिवसांपूर्वी आमचा संपर्क झाला, आमचे मेसेजेस सुरू असतात. म्हटलं ना तुम्हाला. आता हे ऐकून तर अर्जुन सायलीच डोकंच बंद पडतं, त्या दोघांनाही काही कळत नाही. हे नक्की काय गुंता आहे आणि हा गुंता सोडवायचा कसा? त्यामुळे ते आता अशोक काकांकडून सगळी हरीशची माहिती काढून घेणार असतात. दुसरीकडे विमल ही आता शेंगदाण्याच्या लारवांचा डबा आता प्रतापकडे देते. मग आता त्यावर नाव असतं बाबांच्या छोट्या बुकेसाठी. मग आता प्रताप त्याकडे पाहून हसतो आणि लगेच शेंगदाण्याचा लाडू डब्यातून काढून घेत विमलकडे पुन्हा डबा देतो. तेव्हा कल्पना आणि प्रतापला त्याचं अप्रूपच वाटतं, कारण आता त्याच्यावर नाव सुद्धा असतं की बाबांच्या छोट्या बुकेसाठी हे लाडू असतील. मग आता प्रताप तो लाडू तोंडात टाकतो आणि म्हणतो, अरे वा, खरंच खूप छान आहे हा लाडू. मग प्रताप आता लाडू खाऊन अगदी तृप्तच होतो, त्याचं पोटही भरतं आणि म्हणतो तो की मला ना असंच काहीतरी हवं होतं. मग त्यावरती पूर्णा आजी विचारतात, काय ग विमल, हे लाडू करून ठेवायचं तुला बरं सुचलं ग? तेव्हा विमल म्हणते, आग बाई, एवढं कुठे माझ्या लक्षात आहे,
कारण हा डबा ना सायलीताईंनी बनवलाय तेव्हा पूर्ण आजी आणि कल्पना या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. वेळी आता विमल सांगते साहेबांना असंच मध्येच काहीतरी तोंडात टाकावं लागतं. हे सायलीताईंना माहीत आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. त्यांना भूक लागली की हे लाडू दे म्हणून. त्यांना नक्कीच आवडतील आणि त्यांनी हा डबा बनवला बाबांच्या छोट्या बुकेसाठी म्हणून. आता सायलीने काय काय केलं हे विमल जेव्हा सांगते आणि तीच कल्पनाकडे लक्ष जातं तेव्हा कल्पना थोडीशी रागातच विमलकडे पाहते. त्यामुळे विमल गप्प राहते आणि म्हणते बाई मी आलेच हा असं म्हणून ती तेथून जाते. त्यानंतर आता काही वेळातच विमल तेथे सब्जाचे पाणी घेऊन येत. कल्पनाला म्हणते अहो कल्पना वहिनी सायलीताईंनी तुमच्यासाठी हे सब्जाचं पाणी तयार करून ठेवलं होतं. कधीचा भिजत घातला होता पण दर तासाने तुम्हाला हे पाणी सुद्धा द्यायला सांगितलं होतं. पण माझ्याच मेलीच्या कामाच्या गडबडीत लक्षात आलं नाही. आता घ्या बरं असं म्हटल्याबरोबरच कल्पना आता विमलकडे पाहतच राहते आणि मग नंतर पूर्ण आजींकडे कारण सायलीच्या घरातील प्रत्येकाच्या सर्वच गोष्टी आणि त्यांच्या सवय माहीत असतात. त्यामुळे कल्पनालाच आता जरा लाजल्यासारखं होतं. मग आता कल्पना ही विमलच्या हातातून तो ग्लास घेते. तेव्हा कल्पना आता विमलकडे पाहते आणि मग नंतर हसत म्हणते हल्ली आपण सगळेच जण सगळ्या गोष्टी विसरायला लागलो आहोत की नाही. विमल म्हणते हो ना. तर प्रताप आता म्हणतो पण तसं नाहीये, एक व्यक्ती सोडून आपण सगळे जण विसरायला लागलो आहोत आणि ती व्यक्ती म्हणजे सायली. कारण तुम्ही दोघीही स्वतःची काळजी घ्यायला कितीही विसरलात तरीही ती कधीही विसरणार नाही असं म्हणून प्रताप हसतो आणि म्हणतो ती बघ ना अर्जुनला केसमध्ये किती मदत करते आणि घरातही अगदी सगळीकडे लक्ष ठेवते. पण आता पूर्ण आजी आणि कल्पनाच्या तोंडून सायलीबद्दल कौतुकाचे शब्द निघतच नाही. त्या आपल्या गप्प असतात. तर विमल आता तिथून तो शेंगदाण्याच्या लाडवांचा डबा घेऊन तेथून जाते. इकडे अर्जुन हसतो आणि विचारतो काय हो अशोक काका 2 दिवसांपूर्वी तुम्ही बोललात हे कसं शक्य आहे. मग आता अशोक काका म्हणतात का बरं शक्य नाही. असं म्हणून ते म्हणतात थांबा हा आता मीच तुम्हाला दाखवतो. असं म्हणून ते खिशातून मोबाईल काढतात आणि आपला चष्मा लावत म्हणतात अहो काय झालं मी थोडा आजारी होतो ना म्हणून त्याने मला मेसेज पाठवला होता 1 मिनिट हा असं म्हणून ते मोबाईलमधला मेसेज अर्जुन सायलीला काढून दाखवणार असतात. तर त्या दोघांनाही धक्काच बसतो कारण हरीशची बॉडी तर तेथे आश्रमामध्ये पुरली गेली होती. मग अचानक हरीशचा मेसेज वगैरे हे प्रकरण काय आहे हे अर्जुन सायलीच्या लक्षातच येत नसतं आणि त्यामुळेच आता ते दोघेही गोंधळून गेलेले असतात. मग आता हरीशचा मेसेज अशोक काका वाचून दाखवतात की हे पहा त्याने मला मेसेज केला होता. तुझी तब्येत वगैरे बरी आहे का हे पहा. आता तुम्हीच घ्या मोबाईल आणि पहा त्याच्या नेहमीच्याच नंबरवरून त्याने हा मेसेज केलाय. तेव्हा अर्जुन आता मोबाईल हातात घेऊन ते सगळे मेसेजेस चेक करतो. सायली आणि अर्जुन पुन्हा एकदा अगदी आश्चर्याने एकमेकांकडे पाहतात. आता सायलीच्या मनात शंका येते आणि म्हणून ती विचारते काका हा नक्की हरीश काकांचाच नंबर आहे ना. हो. मग आता अशोक काका म्हणतात हो तो हरीशचाच नंबर आहे. आता खूप दिवसांपूर्वी त्याने हा नंबर घेतला होता तेव्हापासून हाच नंबर आहे त्याचा. मग सायली या गोष्टीचा खूप विचार करते. अर्जुन ते सगळे मेसेजेस वाचतो आणि तो म्हणतो की सायली काहीतरी गडबड आहे. मग आता काय गडबड असणार असं अशोक काका विचारतात. कारण मला बरं नव्हतं. त्याने साधा सिंपल मेसेज केला तू बरा आहेस का वगैरे. त्यात काय आश्चर्य वाटण्यासारखं आहे आणि त्यात कसली गडबड असणार आहे असं ते पुन्हा विचारतात. मग सायली अर्जुनला काही सुचत नसतं. दुसरीकडे प्रिया आता रविराजच्या घरी आलेली असते आणि नागराजला जरा बाजूला घेत म्हणते त्या म्हाताऱ्याला मी घरातून बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करतीये पण ते म्हातारना जातच नाहीये काय करू कळतच नाही. तेव्हा नागराज रागातच म्हणतो एक तरी कामधड का ग तुला आजपर्यंत. तेव्हा प्रिया सुद्धा अगदी चवताळूनच त्याच्या अंगावर धावून जाते आणि विचारते काय हो तुम्हाला तरी कुठे एक तरी काम धाड. तेव्हा नागराज म्हणतोय हॅलो मी ना फ्रंट फुटवर खेळतोय समजलं. कारण महत्वाची सर्व आघाडी ना मी सांभाळतोय आणि दादाचे कान मी भरतोय समजलं नाही तर. आतापर्यंत तो अर्जुनला जाऊन असं म्हणून तो अजून लहान आवाजात बोलतो अर्जुनला जाऊन मिळाला सुद्धा असता आपल्याला कळलंही नसतं. आणि अजून एक सांगतोय तुला दादाने काय घेतलंय मनात काय माहीत. पण तो म्हणतोय हा दुसरा जो खून आहे ना तो मधुभाऊंनी केलेलाच नाहीये आणि त्यांना अडकवण्यासाठी मुद्दामच कोणीतरी हे करतंय. कारण मधुभाऊ तेव्हा तुरुंगात होते ना जेव्हा हा खून झाला तेव्हा त्याच्या नजरेतून सुटलेलं नाहीये ते असं आता नागराज अगदी बॅड न्यूजच प्रियाला देतो. तेव्हा प्रिया आता आश्चर्याने नागराजकडे पाहते आणि खूपच घाबरते की रविराज सुद्धा आता या खोलात जायला लागला आणि विचार करायला लागलाय. तेव्हा प्रिया घाबरते तिची बोबडीच वळते आणि म्हणते नाही मी जेव्हा इथे आले होते ना त्याची मुलगी बनून तेव्हा त्याचे सगळे मुद्दे असे नजरे आड व्हायचे. पण आता जर त्याच्यातला बाप मागे राहिला आणि वकील जागा झाला ना हे आपल्यासाठी खूप डेंजरस आहे हो असं ती नागराजला म्हणते.
तेव्हा नागराज म्हणतो हे सगळं डेंजरसच आहे कारण माझा भाऊ ना ब्रिलियंट वकील आहे. पण असा पोरीच्या जाळ्यामध्ये मी तरी असा किती दिवस अडकवून ठेवणार आहे. त्याला असं नागराज प्रियाला घाबरवत म्हणतो. प्रिया आता म्हणते अहो प्रतिमाच्या अर्ध्या मेंदूमध्ये अडकवा की त्याला असं सतत वाटत राहिलं पाहिजे की प्रतिमाला ना त्याची खूप गरज आहे म्हणजे तो केसमध्ये इन्व्हॉल्वच होणार नाही. मग असं प्रियाच बोलणं नागराज अगदी कान टवकरूनच ऐकत असतो. प्रिया म्हणते हे पहा तुम्ही तुमचं काय ते फ्रंट फुटवर खेळा सुभेदारांना कसं मॅनेज करायचं ना ते मी माझं बघते. तेवढ्यातच रविराज तेथे येतो आणि विचारतो कसं मॅनेज करायचं. आता रविराज तेथे आल्याबरोबर प्रिया अजूनच घाबरते. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो कारण रविराजने थोडं का होईना बोलणं ऐकलेलं असतं. प्रिया अगदी लगेच मागे वळते आणि रविराजकडे पाहू लागते आणि खूपच घाबरते तर रविराज रागातच तिच्याकडे पाहतो. तेव्हा नागराज सुद्धा आपला खाली मान घालून उभा राहतो. इकडे अर्जुन आता हसतो आणि म्हणतो की अहो अशोक काका प्रॉब्लेम असा काही नाही, इट्स कॉन्फिडेन्शियल, तुम्हाला ना असं सांगता येणार नाही सगळं. तेव्हा अशोक काका म्हणतात ठीक आहे मी माझं मेसेज दाखवण्याचं काम केलं, आता आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती देतो मी तुम्हाला. तेव्हा सायली विचारते काका तुम्ही त्यांना वर्षभरामध्ये भेटण्याचा प्रयत्न नाही केलात का. तेव्हा ते काका म्हणतात नाही तसं काही बोलणं नाही झालं आमच्यात आणि कसं आहे मोबाईलच्या मेसेजमुळे एवढं सगळं काही शक्य झालंय की असं वाटतं ना आपला मित्र आपल्या बाजूला बसलाय आणि गप्पा मारतोय आणि मग कशाला उगीच विटायचं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो हो ते तर बरोबरच आहे कारण ते दिसतंय ना तुम्ही अगदी रेग्युलर कॉन्टॅक्टमध्ये आहात. त्यावेळी अर्जुन विचारतो ऐका ना तुमची जर हरकत नसेल तर या मेसेजचे फोटो काढून घेऊ शकतो का मी. अशोक काका म्हणतात हो घ्या ना बिंदास्त, काही हरकत नाही. अर्जुन जरा त्याच्या मोबाईलमध्ये सगळे मेसेजेसचे फोटो काढून येतो. त्यानंतर तो म्हणतो आम्ही येतो आणि जर परत असं काही असेल तर किंवा काही इन्फॉर्मेशन लागली तर आम्ही पुन्हा येऊ. तेव्हा आता अशोक काका म्हणतात हो या की मग. आता अशोक काका म्हणतात चहा वगैरे घ्या ना मी ठेवतो. तेव्हा सायली आणि अर्जुन म्हणतात नको आम्ही येतो आता पुन्हा. त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही तेथून जातात. दुसरीकडे प्रियाही हसते आणि विचारते काय हो बाबा तुम्ही कधी आलात. तेव्हा रविराज स्पष्टपणे सांगतो आज जेव्हा तू सुभेदारांना मॅनेज करण्याबद्दल बोलत होतीस ना तेव्हाच मी आलो. आता नवीन काय चाललंय सांग बरं तुझ्या डोक्यात. प्रिया जरा घाबरते आणि म्हणते अहो मॅनेज म्हणजे मी काकांना हे सांगत होते की मी मॅनेज करणार आहे कारण सुभेदारांचा गोतावळा खूप मोठा आहे ना बाबा. तर सगळ्यांचा स्वयंपाक करायचा, सगळ्यांची काळजी घ्यायची, घरची काम करायची, हे सगळं मला जमत नाही ना कारण मला या सगळ्या गोष्टींची सवयच नाहीये. तर ते सांगत होते काकांना की मी प्रयत्न करते हे सगळं करण्याचा. मग त्यानंतर नागराज सुद्धा प्रियाची बाजू सावरून घेतो आणि म्हणतो मघापासून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की तन्वी तुला हे सगळं मॅनेज करता येणार कारण गोतावळा मोठा आहेच आणि मॅनेज करणं एवढं सोपं नाहीच आहे. आपण नाही हा दादा, आपली तन्वी गुणी आहे आणि ती हे नक्कीच करणार. तेव्हा रविराज विचारतो हो का बरं ठीक आहे. मग प्रिया विषय बदलते आणि तुम्ही कुठे बाहेर चाललात का असं विचारते. रविराज म्हणतो हो. प्रिया म्हणते ठीक आहे. हा मग तिला वाटतं की रविराज आता चाललाय हा विषय इथेच थांबेल. तो पुढे जातो. मग प्रियाच्या जीवात जीव येतो कारण रविराजने विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आता पुढे काय द्यायची हेच तिला कळत नसतं. रविराज थांबल्यानंतर विचारतो तन्वी. मग प्रिया अजूनच घाबरते आणि म्हणते काय झालं बाबा. आता रविराज म्हणतो हे बघ निघण्यापूर्वी ना मला तुझ्याकडून एका प्रश्नाचं उत्तर हवंय आणि ते सुद्धा अगदी खरं उत्तर. तर प्रियाला आता घामच फुटतो आणि मागे नागराजला सुद्धा. दोघेही एकमेकांकडे हळूच नजरेला नजर देऊन पाहतात. तेव्हा प्रिया म्हणते मी तर नेहमी खऱ्याच गोष्टी असं म्हणून ती रविराजकडे पाहून थांबते आणि मग त्यानंतर म्हणते तसं नाही हो बाबा, कधी कधी माझ्याकडूनही चुका होतात ना पण तुम्ही कसं अगदी मोठ्या मनाने मला माफ करता. मग आता मी परत कधीच जसं खोटं बोलणार नाही. मग तो म्हणतो पुरे आता हे बघ पूर्वी तू साक्षीच्या आणि तुझ्या मैत्रीबद्दल माझ्यापासून लपवून ठेवलं होतं तसं आणखी काही लपवून ठेवत नाहीयस ना असं डायरेक्टच तिला आता विचारतो. हे ऐकून प्रियाला आता खूपच घाम येतो. ती रविराजच्या या प्रश्नामुळे अगदी शॉक झालेली असते. तेव्हा ती म्हणते नाही बाबा अजिबातच नाही हा. तेव्हा नागराज आता घाबरतच विचारतो काही झालंय का दादा, म्हणजे तू नक्की कशाबद्दल विचारतो रे. मग रविराज डायरेक्टच विचारतो काय ग आश्रमामध्ये जो मृतदेह सापडला त्याबद्दल तुला काही माहीत आहे नक्की तो कोण होता, त्याचा खून का झाला, कधी झाला, काही माहिती आहे का. तेव्हा प्रिया म्हणते बाबा हो माझा काही संबंध त्याच्याशी मला कसं माहीत असणार. तेव्हा रविराज म्हणतो कारण मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचा महिपशी काहीतरी संबंध आहे. असं म्हटल्याबरोबरच आता प्रिया नागराजला घाम फुटतो. दुसरीकडे सायली अर्जुन गाडीजवळ येतात
सायली म्हणते असं कसं होऊ शकतं, खूप दिवसांपूर्वी खून झालेल्या माणसाचा मृतदेह तिथे आश्रमात सापडतोय आणि आता हा मेसेज करतोय, असं कसं? तेव्हा अर्जुन म्हणतो काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे. तेव्हा सायली विचारते म्हणजे महिपतने हरीश काकांचा खून करून त्यांच्याच फोनवरून मेसेज पाठवला असेल असं वाटतंय का तुम्हाला? तेव्हा अर्जुन म्हणतो हो, असंच काहीतरी असेल किंवा महिपतने त्याच्या एका माणसाला सांगितलं असेल की असं काहीतरी करायला. तेव्हा हे ऐकून आता सायलीला धक्काच बसतो, ती विचारात पडते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रविराज प्रियाची शाळा घेत म्हणतो, पूर्वी ना तू माझ्यापासून एक खूप मोठी गोष्ट लपवलीस, तशीच तू आणखी कोणती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवू नकोस किंवा ठेवली आहेस का? आणि ती चूक जर पुन्हा तू केली तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील, एवढं लक्षात ठेव. प्रिया आता खूप घाबरते. दुसरीकडे रविराज अर्जुनच्या ऑफिसमध्ये जातो आणि आश्रमात एक मृतदेह सापडलाय, हे सगळं ना मला एक वकील म्हणून खूप गंभीर वाटतंय असं अर्जुनला म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो जेव्हा महिपतला वाटलं ना सिनियर की दामिनीची बाजू वीक पडतीये तेव्हाच त्याने हा वार केलाय. तेव्हा रविराज म्हणतो हे बघ अर्जुन, या केसच्या मुळाशी जायचं असेल आणि तुला जर काही मदत लागणार असेल ना तर मी करायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबरच आता अर्जुन धक्क्यानेच रविराजकडे पाहतो आणि सायलीला खूप आनंद होतो. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.